नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, संकल्प अकॅडमी पुणे मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. मी निलेश आणि आपण आज पाहणार आहोत चालू घडामोडी. आजच्या महत्त्वाच्या घटना, आजचा दिवस आणि आजच्या काही महत्त्वाच्या घटना आहेत ते आपण पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूयात. पहिली गोष्ट आहे, आज म्हणजे 5 फेब्रुवारी आहे. 5 फेब्रुवारी 1924 मध्ये जे आपले राष्ट्रपिता म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते मोहनदास करमचंद गांधी यांची प्रकृतीच्या कारणास्तव पुण्यातील येरवडा कारागृहातून बिनशर्त सुटका करण्यात आली होती. त्यांना पहिली गोष्ट म्हणजे काय होतं असं कारण प्रकृतीचं, तर त्यांचं अपेंडिक्स ऑपरेशन करण्यात आलेलं होतं त्यावेळेस. ती तारीख आहे 5 फेब्रुवारी 1924, ज्यावेळेस त्यांना सोडण्यात आलेलं होतं. आणि ते तुरुंगात का गेले होते, तर 1922 मध्ये त्यांनी यंग इंडिया या त्यांच्या जर्नलमध्ये काही आर्टिकल्स लिहिले होते आणि त्या आर्टिकलच्या आधारे त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करण्यात आला आणि त्या खटल्यामुळे त्यांना दोषी करार दिलं आणि त्यामुळे न्यायाधीश ब्रूमफिल्ड यांनी त्यांना देशद्रोहासाठी 6 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. हे सगळे फॅक्च्युअल डेट आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. लक्षात घ्या की हा जो खटला होता हा देशद्रोहासाठी होता, पण याच्या मागे कारण होतं की गांधीजींनी नॉन कॉर्पोरेशन मुवमेंट स्टार्ट केलेली होती. त्याला जे यश मिळायला लागलेलं होतं ते कुठेतरी थांबवायचं होतं. या नॉन कॉर्पोरेशन मुवमेंटचं, असहकार चळवळीचं जे लिडरशिप होती ती महात्मा गांधींकडे होती आणि त्यांना जर आपण मुवमेंट पासून वेगळं केलं तर ती मुवमेंट थांबू शकेल. या उद्देशाने त्यांनी त्यांच्यावरती काही खटले दाखल केले, जे की त्यांनी लिहिलेले आर्टिकल आहेत जुने, त्या आर्टिकलच्या आधारे. आपण हे पाहूया की महात्मा गांधींनी कोणकोणती वृत्तपत्र किंवा मॅगझिन्स किंवा साप्ताहिक सुरू केली होती. 1903 मध्ये दक्षिण आफ्रिकेत गांधींनी इंडियन ओपिनियन हे साप्ताहिक वृत्तपत्र सुरू केलं होतं. 1919 मध्ये त्यांनी भारतामध्ये यंग इंडिया आणि नवजीवन ही 2 साप्ताहिके सुरू केली होती. आणि 1933 मध्ये गांधीजींनी तिसरं साप्ताहिक, जे की हरिजन या नावाने ओळखलं जातं, ते सुरू केलेलं होतं. तर इथे लक्षात घ्या की महात्मा गांधींनी यंग इंडिया हे सुरू केलं होतं. इथे कन्फ्युजन होतं न्यू इंडिया बरोबर. तर न्यू इंडिया हे जे आहे हे ॲनी बेझंट जे थिओसॉफिकल सोसायटी, त्याचबरोबर होम रूल चळवळ जी होती, होम रूल मुवमेंट जी होती त्याच्याशी निगडीत असणारी किंवा त्याची लिडरशिप ज्यांच्याकडे होती त्या ॲनी बेझंट यांनी हे न्यू इंडिया आणि कॉमनवेल्थ ही साप्ताहिक सुरू केलेली होती. आपल्याला एक्झामच्या दृष्टीने ह्या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. चला तर मग पुढे बघूया. पुढची न्यूज आहे 13वी एडिशन ऑफ इक्युवेरिन मिलिटरी एक्झरसाइज. तर भारतीय लष्कर आणि मालदीव यांच्यामध्ये हा लष्करी सराव होत असतो अल्टरनेट, 1 वर्ष भारतामध्ये 1 वर्ष मालदीवमध्ये. 2023 मध्ये हा उत्तर प्रदेशमध्ये 12वं एडिशन झालेलं होतं आणि आता हे 13वं जे एडिशन आहे ते मालदीवमध्ये होते. कोणामध्ये होतं हे? भारतीय लष्कर आणि मालदीव राष्ट्रीय संरक्षण दल म्हणजे त्यांचं लष्कर यांच्यामध्ये हा एक्झरसाइज केला जातो. आता याचं लक्ष काय एक्झरसाइजचं? तर या दोन्ही सैन्यांमधील परस्पर ऑपरेटिबिलिटी वाढवणं आणि द्विपक्षीय संबंधांना प्रोत्साहन देणं, त्याचबरोबर दहशतवाद विरोधी आणि बंडखोर विरोधी कारवायांवरती लक्ष केंद्रित करणं, मानवतावादी मदत आणि आपत्ती निवारण करण्यासाठी प्रशिक्षण देणं, हा याचा मेनली उद्देश आहे. आता लक्षात घ्या, तुम्हाला काही दिवसापूर्वी आठवत असेल की बायकॉट इंडिया या मुवमेंटवरती किंवा इंडिया आउट या नाऱ्यासहित आताचे जे मालदीवचे प्रेसिडेंट होते मुइझू, ते निवडून आलेले होते. आणि त्या काळानंतर जर तुम्ही बघितलं की मोदींनी जी लक्षद्वीपची एक व्हिडिओ पोस्ट केला होता, त्यानंतर त्याच्यावरती काही कमेंट मालदीवच्या मंत्र्यांनी केल्यानंतर 2 देशांमध्ये, भारत आणि मालदीवमध्ये काही प्रमाणामध्ये वितुष्ट निर्माण झालेलं होतं. पण हे वितुष्ट टिकणार नाहीये, कारण दोन्ही देशांना परस्पर गरज आहे. मालदीव हा त्याच्या संपूर्ण गोष्टींसाठी, त्यांचा व्यापारापासून ते त्यांचं अन्नधान्यापासून त्यांच्या पाण्यापर्यंत सर्व गोष्टींवरती भारतावरती डिपेंड आहे. तसंच मालदीवचं जे जिओ पॉलिटिकलमध्ये त्यांचं जे लोकेशन आहे, जिओ स्ट्रॅटेजिक जी लोकेशन आहे, त्या लोकेशनमुळे भारताला सुद्धा ते मालदीवकडे इग्नोर करून चालत नाही. इक्युवेरिन याचा अर्थ जो आहे तो
दिवेही लँग्वेजमध्ये मित्र असा होतो. आता दिवेही ही एक मालदीवची भाषा आहे, त्याला दिवेही म्हणतात. ही थोडी सिंहली म्हणजे जे श्रीलंकेची भाषा आहे सिंहली त्याच्या जवळ जाते आणि इंडो आर्यन लँग्वेजच्या कुळामध्ये येते. हा जो एक्झरसाइज आहे हा 2009 मध्ये सुरुवात झालेला आहे. सो आपण आता बघूया की एक्झॅक्टली असं कोणती जिओ स्ट्रॅटेजिक लोकेशन आहे मालदीवची जी महत्वाची आहे. हा आपला भारत आहे. आता हे बघा, हा जो पट्टा आहे हे मालदीवची बेट आहेत आणि हे भारताचा लक्षद्वीप आहे, लक्षात घ्या. आता भारताचे जे नेव्हल बेसेस आहेत ते मुंबई, हे आपलं नाहीये, हे चायनीज आहे आणि इथं पोर्ट ब्लेअर, विशाखापट्टणम हे हे भारताचे नेव्हल बेसेस आहेत. आता इथे बघा, चायनानं काही त्यांचे बेसेस बनवलेले आहेत. एक पाकिस्तानचे इथं ग्वादर म्हणून आहे आणि श्रीलंकेचे इथं हंबनटोटा आहे. त्याचबरोबर चायनानं इथे चितगाव जे आहे बांगलादेशमध्ये तिथे आणि सिटवे जे म्यानमारमध्ये आहे तिथे त्यांनी त्यांचे स्टेशन्स बनवलेले आहेत. म्हणजे एक प्रकारे हे भारताला ते कुठेतरी एन सर्कल करण्याचा प्रयत्न करते. इथे जर तुम्ही इथे आला तर इथे दियागो गार्सिया इथे एक चा नेव्हल बेस आहे. दियागो गार्सिया ही ऍक्च्युली ब्रिटिश टेरिटरी आहे, इंडियन ओशन मधली ब्रिटिश टेरिटरी आहे दियागो गार्सिया, आणि इथे चा नेव्हल बेस आहे. सो तुम्ही या सर्व परिप्रेक्षमध्ये बघितलं तर ही मालदीवची लोकेशन आहे ही अतिशय इम्पॉर्टंट आहे, कारण चायना इथे त्यांचा नेव्हल बेस तयार करण्याचा प्रयत्न करतोय, कारण मग त्या केसमध्ये तो भारताला पूर्णपणे एन्सल्कर करू शकतो. सो जर त्यांनी इथे बघा, इथे पाकिस्तान मधलं हे ग्वादर आहे, तिथून हे मालदीव आहे, तिथून हे हंबनटोटा आहे आणि इकडे सिटवे आणि चितगाव, या प्रकारे तो भारताला पूर्णपणे ब्लॉक करू शकतो, तोडू शकतो. इंडियन ओशन मध्ये जे भारताचं लोकेशन आहे, जे जिओ स्ट्रॅटेजिक लोकेशन आहे त्याचं जे इम्पॉर्टन्स आहे ते नष्ट करू शकतो. इकडे काय करता येत नाही कारण इथे चा बेस आहे, लक्षात घ्या. सो हा एक पार्ट आहे जो की भारतासाठी जिओ पॉलिटिकली दृष्ट्या अतिशय महत्वाचा आहे. म्हणून हे मालदीवचं लोकेशन हे ऍक्च्युली मालदीवचा एक स्ट्रॉंग पॉझिटिव्ह पॉईंट आहे. आता आपल्याला हे माहितीच आहे की रायझिंग सी वॉटर लेवलमुळे मालदीव हे ऍक्च्युली बऱ्यापैकी पाण्याच्या खाली चाललेलं आहे. त्यामुळे तुम्हाला जेव्हा कधी क्लायमेट चेंज आणि याच्याशी रिलेटेड काही मुद्दे येतात तर तुम्हाला मालदीवचा मुद्दा इथं दिसतो, कारण ऑलरेडी त्यांचे बरेच बेट हे पाण्याखाली गेलेले आहेत. आता असे कोणकोणते बायलॅटरल एक्झरसाइजेस भारत करतो तर आपण हे पहा, सूर्यकिरण म्हणून जे आहे तो इंडिया आणि नेपाळमध्ये होतो. संप्रीती जे आहे तो इंडिया आणि बांगलादेशमध्ये होतो. हरिमाऊ शक्ती जे आहे तो इंडिया मलेशियामध्ये होतो. इकुवेरिन आपण आता जो बघितला तो इंडिया मालदीव्समध्ये होतो. वरुणा हा इंडिया आणि फ्रान्समध्ये होतो. तो इंडिया आणि फ्रान्समध्ये. आता आपल्याला यामध्ये इम्पॉर्टंट लक्ष घ्यायला कोणताही विचारू शकतात. तर हे दरवर्षी किंवा वर्षाआड असे होणारे बायलॅटरल म्हणजे दोन देशांमध्ये होणारे सराव आहेत, लक्षात घ्या. रेड फ्लॅग हा इंडिया US मध्ये आहे. अल नाग हा इंडिया आणि ओमान मध्ये आहे. नसीम अल बहर इंडिया आणि ओमान मध्ये आहे. बोल्ड कुरुक्षेत्र इंडिया सिंगापूर मध्ये आहे. हँड इन हँड हा इंडिया आणि चायना आहे. लक्षात घ्या, इंडिया आणि चायनाचे रिलेशन थोडे प्रॉब्लेम असतात, त्यांच्यामध्ये डिस्प्यूट आहेत. तरी सुद्धा आपण बघतो की बायलॅटरल त्यांचे एक्झरसाइज आहेत हँड अँड हँड, तो इंडिया आणि चायनामध्ये होतो. गरुडा शक्ती इंडिया आणि इंडोनेशियामध्ये आहे, लक्षात ठेवा. इंद्रा हा इंडिया आणि रशियामध्ये आहे. कंझार इंडिया आणि किर्गिस्तानमध्ये आहे. लॅमिटिये इंडिया आणि सिचेल ही बेट आहे त्यांच्यामध्ये आहे. मैत्री इंडिया आणि थायलंडमध्ये आहे. मित्रशक्ती हे इंडिया आणि श्रीलंकामध्ये आहे. नोमॅडिक इलेफंट हा मंगोलिया आणि इंडियामध्ये होणारा एक्सरसाइज आहे. प्रबल दोष्टिक इंडिया आणि कझाकिस्तानमध्ये आहे. अजया वॉरियर इंडिया UK. इंद्रधनुष इंडिया UK हा इंद्रधनुष आहे जो एअरफोर्स साठी होतो इंडिया आणि UK मध्ये. सहयोग खैजिन इंडिया आणि जपान. मेनामाटी मैत्री एक्झरसाइज बॉर्डर सिक्युरिटी फोर्स BSF आणि बॉर्डर गार्ड्स बांगलादेश जे आहेत त्यांच्यामध्ये होणार आहे. VPN बिलेट EX इंडिया VPN म्हणजे व्हिएतनाम आहे यांच्यामध्ये होतो. IMDEX इंडिया सिंगापूरमध्ये. टायगर ट्रायम्फ इंडिया US मध्ये. सो इथे इंडिया US आहे. तसंच आपण इथं वरती पण इंडिया US बघितलेला आहे. स्लिनेक्स हा श्रीलंका आणि इंडियामध्ये होतो. दिस इज SL फॉर श्रीलंका, IN फॉर इंडिया आणि EX फॉर एक्झरसाइज आहे. कझिद हे इंडिया आणि कझाकिस्तानमध्ये आहे. धर्मा गार्डियन इंडिया आणि जपानमध्ये आहे. शिनयू मैत्री इंडिया आणि जपानमध्ये आहे.
दुष्टलिक ही इंडिया आणि उझबेकिस्तानमध्ये आहे. समुद्र शक्ती हा इंडियन नेव्ही आणि इंडोनेशियन नेव्ही बायलॅटरल आहे. आणि युद्ध अभ्यास इंडिया आणि युनायटेड स्टेट्समध्ये आहे. सो इंडिया आणि युनायटेड स्टेट्समध्ये 3 एक्झरसाइजेस होतात. सो हे सर्व वेगवेगळ्या एक्झाममध्ये विचारलेले आहेत. हे डोमेस्टिक एक्झरसाइज आहेत की जे भारतामध्येच वेगवेगळ्या डिपार्टमेंट्समध्ये होतात. आणि मल्टीलॅटरल एक्झरसाइजेस आहेत, हे पण विचारले जाऊ शकतात. तर ही एक स्लाइड आहे, हे तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा किंवा हे तुम्ही नोट करून ठेवा. एकाच पेजेसवर तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळून जातील. चला मग पुढे पाहूया. युएस एड सध्या एकदम चर्चेमध्ये आहे, कारण युएस शी रिलेटेड न्यूज आहे. ट्रम्प सत्तेमध्ये आलेले आहेत आणि ते आल्यानंतर त्यांनी युएस एड म्हणून जो त्यांचा एक एड देण्याचा म्हणजे मदत करण्याचा, आंतरराष्ट्रीय मदत करण्याचा एक कार्यक्रम होता, तो बंद करण्याचं ठरवलेलं आहे. सो युएस एडचा ऍक्च्युली फुल फॉर्म काय आहे? युनायटेड स्टेट्स एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट. सो इंटरनॅशनल डेव्हलपमेंटसाठी युनायटेड स्टेट्सची एक एजन्सी आहे जी फंडिंग करते. आता लक्षात घ्या, ही सर्वात मोठी जगातली वन ऑफ द फंडिंग करणारी एजन्सी आहे. ऑलमोस्ट 43 और 60 बिलियन डॉलर पर्यंत यांची एड वार्षिक जाते. आता याची स्थापना 1961 मध्ये झाली होती. जॉन एफ केनेडी यांनी केलेली होती. सो जॉन एफ केनेडी हे युएसचे प्रेसिडेंट होते. हे डेमोक्रॅट पक्षाचे होते आणि युएस एड वरती बऱ्याच वेळा हा आरोप केला जातो की युएस एड च्या म्हणजे आडून आपण म्हणू युएस एडच्या आडून हे बऱ्याच अशा गोष्टी केल्या जातात ज्यामुळे जागतिक स्तरावरती अशांतता प्रस्थापित होईल. त्याचबरोबर अनस्टॅबिलिटीचा वापर करून तिथे सत्तांतर घडवून आणणं, त्या देशामधलं सरकार बदलणं, अशा प्रकारची कामं युएस एडच्या माध्यमातून केली जातात. आपण जर आता रिसेंटचं उदाहरण बघितलं तर बांगलादेशमध्ये जे घडलेलं आहे ते युएस एडच एक प्रकारे कारस्थान आहे असं म्हणलं जातं. आता याच युएस एडनं ट्रम्पना सुद्धा इलेक्शनमध्ये पाडण्याचा प्रयत्न मागच्या वेळेस केलेला होता, असा ट्रम्प यांचा आरोप आहे. त्याचबरोबर कोरोनाच्या काळामध्ये जे काही झालं किंवा कोरोना जे घडवून आणण्यामध्ये कारण आहे तो युएस एडच त्याला रिस्पॉन्सिबल होता कुठेतरी, असं जे इलॉन मस्क आहेत त्यांनी आरोप केलेला आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे युएस एड हे बंद केलं पाहिजे असं एक त्यांचं म्हणणं आहे. त्याचबरोबर ट्रम्प जेव्हा इलेक्शन मध्ये निवडून आले होते त्यांनी असं सांगितलं होतं की जे अननेसेसरी एक्सपेंडिचर होतं युएसचा, जो की ऑलमोस्ट मोर दॅन $1 ट्रिलियन आहे, तो मी कट करणार आहे. आणि ते कट करण्यामध्ये युएस एड जर बंद केलं तर मोठ्या प्रमाणात खर्च बंद करू शकतो. तर ट्रम्प यांचं जे युएस एड बद्दलचं म्हणणं आहे त्यामुळे हा युएस एड सध्या चर्चेमध्ये आहे. तर याचा भारतावरती काय परिणाम होईल का? तर असा काही मोठ्या प्रमाणावर भारतावर परिणाम होणार नाही, कारण युएस एड हे जनरली काही एनजीओ यांना फंडिंग करत असतं आणि ह्या एनजीओ त्याच एनजीओना फंडिंग केलं जातं ज्या एनजीओ युएसचे स्ट्रॅटेजिक इंटरेस्ट सिक्युअर करतील. आता तुम्ही जर युएस कशा प्रकारे हे काम करतं तर तुम्हाला आठवत असेल, दुसऱ्या महायुद्धानंतर युएसनं युरोपच्या पुनरुत्थानासाठी मार्शल प्लॅन डिक्लेअर केलेला होता. आणि या मार्शल प्लॅन अंतर्गत त्यांनी युरोपमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इन्व्हेस्टमेंट केली आणि जे उद्ध्वस्त झालेला युरोप होता तो पुन्हा रिबिल्ड करण्याचा प्रयत्न केला. सो मार्शल प्लॅन अंतर्गत युएसए त्यांच्या जीडीपीच्या ऑलमोस्ट 5% पर्यंत एड युरोपला देत होता. त्यामुळे जर तुम्ही आताचा युएस एड बघितला तर हा ऑलमोस्ट 0.4% च्या आसपास 0.4 to 0.9% एवढा आता सध्या गेल्या काही वर्षांमध्ये कंट्रीब्यूट करतोय जो युएसच्या जीडीपीच्या. सो आपल्याला जर ही रक्कम मोठी वाटली तर युएस जीडीपीची साईज पाहता ही रक्कम तेवढी फारशी महत्वाची नाहीये. सो युएस एडचा मेन पर्पज काय होता? तर त्यांचे काही इंटरेस्ट आहेत जे आंतरराष्ट्रीय. आता लक्षात घ्या 1961 म्हणजे काय? तर कोल्ड वॉरचा पीक पिरियड होता. आता कोल्ड वॉरमध्ये जे वसाहतवादानंतर काही देश, सेकंड वर्ल्ड वॉर नंतर बरेच देश होते ते वसाहतवादापासून सुटका झाली त्यांची, जसं भारत आहे, इंडोनेशिया आहे, इजिप्त आहे, असे बरेच देश आहेत की जे दुसऱ्या महायुद्धानंतर स्वतंत्र झालेले आहेत. आता या देशांना एकतर अमेरिकेच्या साईडला जा म्हणजे कॅपिटलिझमच्या सपोर्टमध्ये जा, किंवा रशिया USSR त्यावेळेस जो होता त्याच्या सपोर्टमध्ये जा जिथं कम्युनिझम किंवा सोशलिस्ट कम्युनिस्ट फिलॉसॉफी आहे. सो या देशांनी, बऱ्याच देशांनी हे कम्युनिस्टचा अवलंब करू नये, त्यांनी कॅपिटलिझमकडे यावं, हा पण इंटरेस्ट सर्व करण्याचा होता. आणि हे सर्व उद्देश लक्षात घेऊन युएस एडची सुरुवात झालेली होती. तुम्ही जर 1962 मध्ये जे इंडिया आणि चायना वॉर झालं त्यामध्ये पण तुम्ही जर जॉन एफ केनेडी आणि पंडित नेहरू यांचे एक JFKच
एक बुक आहे JFK वरती लिहिलेलं, ते जर तुम्ही बघितलं तर त्यामध्ये तुम्हाला हे दिसेल की USAIDचा वापर कशा प्रकारे केला गेलेला आहे त्या काळामध्ये. सो याच्याच अंतर्गत भारताला सुद्धा मदत करण्याचा प्रयत्न त्यांनी किंवा विचार केला होता इंडिया आणि चायनाच्या वॉरमध्ये. सो चला आपण पुढची न्यूज पाहूया. द इंडिया ग्रोथ स्टोरी. सो भारताने भारतात काय अचिव्हमेंट केलेली आहे आता सध्याच्या काही काळामध्ये, तर भारत ही जगातील 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. $3.72 ट्रिलियन ची आहे. पर्चेसिंग पॉवर पॅरिटीच्या बेसिसवरती जर पाहिलं तर ही 3री मोठी अर्थव्यवस्था आहे. भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा फोन उत्पादक देश आहे. आता आपण बघतो ऍपल वगैरे सारखे फोन सुद्धा भारतामध्ये मॅन्युफॅक्चर होतात. भारताला जगाची फार्मसी म्हणलं जातं आणि जे जेनेरिक औषधाचा पुरवठा आहे त्याचा 20% जास्त पुरवठा हा एकटा भारत जगामध्ये करत असतोय. भारत ही जगातील 3री सर्वात मोठी ऑटोमोबाईल बाजारपेठ आहे. तर 3री म्हणलं की समजून घ्यायचं पहिले 2 कोण असतात, तर चायना आणि अमेरिका असतं, तिथं भारत दुसरा असतो. आणि दुसरं म्हणलं तर जनरली पहिल्या नंबरला चायना असतो, सेकंड नंबरला आपण असतो. ते जनरली एक अशा मोठ्या प्रमाणामध्ये हे रँकिंग आहे. पुढचं आहे आयुष्यमान भारत. एक भारत सरकारची प्रमुख योजना आहे. फ्लॅगशिप म्हणजे एक महत्वाची प्रमुख योजना आहे, अम्ब्रेला स्कीम आहे. याच्या अंतर्गत बऱ्याच स्कीम येतात. राष्ट्रीय आरोग्य धोरण जे आहे 2017चं, त्यांनी ही शिफारस केली होती आणि त्या शिफारसीच्या आधारावरती आयुष्यमान भारत हे धोरण स्वीकारण्यात आलेलं होतं. आता यामध्ये काय युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेज साध्य करण्याचा उद्देश होता. तसंच शाश्वत विकास उद्दिष्टे, ते सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स, हे पण पूर्ण करण्याचा उद्देश आहे याच्यामध्ये. आणि याची वचनबद्धता काय, लिव्ह नो वन बिहाइंड, म्हणजे कुणालाही मागं पडू द्यायचं नाही, सगळ्यांना बरोबर घेऊन चालायचं, हा आयुष्यमान भारतचा उद्देश आहे. सो आयुष्यमान भारतचे जर बघितलं तर तुम्ही 2 मेन पार्ट येतात. पहिलं आहे की हेल्थ अँड वेलनेस सेंटर. सो जे प्रायमरी हेल्थ केअर सेंटर जे असतात पासून ते जिल्हा पातळीवरचे जे मोठे सेंटर्स असतात तिथपर्यंत हे सगळे जे सेंटर्स आहेत, हेल्थ अँड वेलनेस सेंटर्स, त्यांचं आधुनिकीकरण करणं हे या आयुष्यमान भारतच्या या स्कीमचा उद्देश आहे. आणि दुसरा आहे प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, PMJAY. हे अतिशय महत्वाचे आहे. 23 सप्टेंबर 2018ला रांची, झारखंड इथे प्रधानमंत्र्यांनी या योजनेचं डिक्लेअर केली होती. या योजनेअंतर्गत काय आहे, तर प्रत्येक कुटुंबाला एका कुटुंबाला 5 लाखापर्यंतचा विमा मोफत दिला जातो. सो हे एक महत्वाचं आहे, 5 लाखापर्यंतचा विमा या अंतर्गत मोफत दिला जातो. सो हे एक इव्होल्युशन आहे एकदम. यामुळे भारताच्या जर आत्ताचे लेटेस्ट डेटा बघितले, जसं काल वर्ल्ड कॅन्सर डे होता, तर या वर्ल्ड कॅन्सर डे मध्ये पण असं बऱ्याच जणांनी हे नोट केलेलं आहे, डॉक्टरांनी आणि हॉस्पिटल्सनी, की या योजनेचा बऱ्याच गरीब लोकांना फायदा झालेला आहे त्यांच्या हेल्थच्या गरजा पूर्ण करण्यासाठी. आभा कार्ड वगैरे हा याचाच एक पार्ट आहे. UNJ प्रेसिडेंट फिलेमॉन यांग हे इंडियाला व्हिजिट करणार आहेत. एक 4 दिवसाची त्यांची व्हिजिट आहे भारताची. UNJ म्हणजे काय, युनायटेड नेशन जनरल असेंब्ली. हे यांग जे आहेत ते सप्टेंबर 10, 2024 मध्ये त्यांनी प्रेसिडेंट म्हणून इलेक्ट झालेले आहेत, ते UNJ चे प्रेसिडेंट म्हणून. हे जे यांग आहेत हे प्राईम मिनिस्टर होते कॅमेरून, म्हणजे एक आफ्रिकन नेशन आहे त्याचा, ते प्रिव्हियसली प्राईम मिनिस्टर राहिलेले आहेत आणि ते आता UNJ चे प्रेसिडेंट आहेत. चायना हिट्स बॅक विथ टॅरिफ ऑन US गुड्स आफ्टर ट्रम्प इम्पोजेस न्यू लेव्हीज. सो आपल्याला माहिती आहे की एक वॉर चालू आहे एक युनायटेड स्टेट्स आणि चायनामध्ये, आणि हे वॉरचे बरेच महत्वाची कारण आहेत. पण मेनली लक्षात घ्या की अमेरिकेनं कॅनडा आणि मेक्सिकोवरती काही ट्रेड रेस्ट्रिक्शन्स, टॅरिफ्स म्हणून आपण लावलेले होते, पण ते इम्प्लिमेंट केलेले नाहीयेत. ते त्यांनी माघार घेतली. मंगळवार म्हणजे कालच्या दिवशी त्यांनी मुदत दिली होती की या दिवसापर्यंत, पण या टॅरिफच्या भीतीमुळे कॅनडानी निगोशिएशन करायला तयार झालं आणि US ला जे पाहिजे होतं त्या गोष्टी त्यांनी मान्य केल्या.
मेक्सिकोने पण युएसला ज्या गोष्टी पाहिजे त्या मान्य केल्या. चायनाने त्या गोष्टी मान्य केल्या नाही आहेत अजून, कारण चायना हा एक लार्जेस्ट एक्सपोर्टर आहे युएसचा आणि तो त्याची डिपेंडन्सी युएस वरती आहे, तसेच युएसची पण डिपेंडन्सी चायनावरती आहे. सो कॅनडा आणि मेक्सिकोवरचे जे टॅरिफ्स लावलेले होते ते माघारी घेतलेले आहेत ट्रम्पनी, पण अजून चायनावरचे टॅरिफ्स माघारी घेतलेले नाहीत. इथे हार्ड निगोसिएशन किंवा बार्गेन होईल. आता हे मेन रिझन्स काय आहेत, तर ह्या सर्व टॅरिफच्या किंवा हे जे सगळं चाललंय कशासाठी चाललेलं आहे, तर एक प्रचंड व्यापार तूट आहे. म्हणजे अमेरिका आणि चायनामधला जो व्यापार आहे हा चायनाला फेवर करतो, कारण चायना मोठ्या प्रमाणामध्ये एक्सपोर्ट करतो अमेरिकेला, पण तेवढ्या प्रमाणामध्ये अमेरिकेतून चायनामध्ये इम्पोर्ट होत नाही. दुसरं काय आहे, युनायटेड स्टेटमधील फॅन्टॅनिल हे एक डेडली ओपिड म्हणजे ड्रग्ज आहे, जे की अमेरिका किंवा ट्रम्प यांचं असं म्हणणं आहे की चायनाचा हात आहे, हे मेक्सिको मार्गे युनायटेड स्टेट्समध्ये आणण्यामध्ये चायनाचा हात आहे. त्याचबरोबर अवैध स्थलांतर केलं जात आहे आणि देशांतर्गत उद्योगांना चालना मिळेल जर काही टॅरिफ टाकले तर. म्हणजे त्या वस्तू ज्या की चायनामधून अतिशय स्वस्तमध्ये युएस मध्ये येतात, या महाग झाल्या तर तिथले लोकल इंडस्ट्रीज आहेत ते त्या वस्तूंच्या क्वालिटीला किंवा त्या वस्तूंच्या किमतीला कॉम्पिट करू शकतील आणि त्यामुळे देशांतर्गत उद्योगांना चालना मिळेल. सो मित्रांनो, हे सगळं डिग्लोबलायझेशन ची सुरुवात आहे की काय असं वाटण्याची आता परिस्थिती निर्माण झालेली आहे. सो मेन रिझन्स हे आहेत, पण आपण बघतोय आता हे चालू आहे बरेच काही दिवस आणि हा एक कंटिन्युइंग टॉपिक राहील. तुम्हाला वरचीवर या प्रकारचे काही न्यूज येतच राहतील, पण याचा मेन उद्देश काय आहे मुळाशी, तर स्वतःचा प्रोटेक्शनिझम पॉलिसी आहे, ते प्रोटेक्शनिस्ट पॉलिसी आहेत, जे की प्रत्येक देश स्वतःचे व्यापारी इंटरेस्ट प्रोटेक्ट करण्यासाठी टॅरिफचा वापर करेल. सर्वोच्च न्यायालयाच्या सन्मानाने मरण्याच्या अधिकार आदेशाची कर्नाटक सरकारने अंमलबजावणी करणार आहे. आता हे काय आहे की सन्मानाने मरण्याचा अधिकार, तर आर्टिकल 21 जे आहे त्याला राईट टू लाईफ असे म्हणतात. राईट टू लाईफ असं म्हणतात आणि या कलमाचाच एक पार्ट आहे राईट टू डाय विथ डिग्निटी. सन्मानाने मरण्याचा अधिकार हा राईट टू लाईफचाच एक पार्ट आहे, असं जानेवारी 2003 मध्ये सर्वोच्च न्यायालयानं सांगितलेलं होतं. आता हे का सांगितलेलं आहे, तर काही लोक हे म्हणजे जेव्हा ते हॉस्पिटलमध्ये असतात तर ते बऱ्याच वर्ष कोमामध्ये असतात किंवा डॉक्टर म्हणतात की त्यांची आता बाहेर कधी नीट होण्याची कधीच शक्यता नाहीये. सो ते एक जिवंत लाश म्हणून फक्त त्यांचे बायोलॉजिकल प्रोसेस चालू आहेत, पण ते एक जिवंत असं मेलेल्या व्यक्तीसारखं ते जिवंत असतात, पण ते मेलेलेच असतात एक प्रकारे. अशा परिस्थितीमध्ये ते असतात, त्याला आपण म्हणतो जिवंत लाश म्हणू आपण. तर अशा लोकांना मरण्याचा एक सन्मानानं मरण्याचा एक अधिकार असला पाहिजे, असं सर्वोच्च न्यायालयानं एक रुलिंग दिलेलं होतं. केरळ सरकारनं त्याची अंमलबजावणी केली आणि केरळ नंतर कर्नाटक सरकारने ही या गोष्टीची अंमलबजावणी केलेली आहे. म्हणजे जर एखादा व्यक्ती ज्याला डॉक्टरांनी डिक्लेअर केलेलं की हा कधीच नीट होऊ शकत नाही, त्या व्यक्तीला त्याचे जे लाईफ सपोर्टिंग मेडिसिन आहेत किंवा त्यांना जे सपोर्ट दिला जातो जिवंत राहण्यासाठी, तो काढून घेण्याचा आता अधिकार आहे. सो हे लक्षात ठेवा की कर्नाटक हे दुसरं आहे. पहिलं कोणतं आहे, तर केरळ. पुढचं आहे इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स ऑफिशियली एस्टॅब्लिश्ड. कोणकोणते बिग कॅट आहेत, तर जॅग्वार, पुमा, लिओपर्ड, लायन, टायगर, चिता आणि स्नो लिओपर्ड हे 7 आहे, त्यांना बिग कॅट म्हणलं जातं. आणि या बिग कॅटच्या संरक्षणासाठी हे एक अलायन्स लॉन्च केलेलं आहे. 9 एप्रिल 2023 मध्ये प्रोजेक्ट टायगरच्या 50व्या वर्धापन दिनानिमित्त भारताच्या पंतप्रधानांनी हे लॉन्च केलेलं होतं. आता लॉन्च त्यावेळेस केलं 2023 मध्ये, पण 23 जानेवारी 2025 ला एक ऑफिशियल ट्रिटी बेस्ड इंटर गव्हर्नमेंटल म्हणजे 2 देशांच्या सरकारांमधील आंतरसरकारीय गव्हर्नमेंटल इंटरनॅशनल आंतरराष्ट्रीय ऑर्गनायझेशन म्हणून हे आता नावारूपाला आलेलं आहे. सो याचा मेन उद्देश आहे जे बिग कॅट्स म्हणजे हे जे 7 प्राणी आहेत यांच्या संवर्धनाचं. आता या प्रकारचे कोणते संवर्धन याआधी भारतामध्ये करण्यात आलेले, तर प्रोजेक्ट टायगर आहे 1973, एशियाटिक लायन
रिइंट्रोडक्शन प्रोजेक्ट 2004चा आहे, प्रोजेक्ट स्नो लिओपार्ड 2009 आणि प्रोजेक्ट चित्ता 2022 या अंतर्गत आपण भारतामध्ये काही चित्ता आणलेले होते. तर हे आपल्याला एक्झाममध्ये विचारू शकतात की जोड्या लावा विचारू शकतात किंवा डायरेक्ट कोणत्या वर्षीचा कोणता प्रोजेक्ट आहेत किंवा कालानुक्रमे प्रोजेक्ट लावा, या प्रकारचे प्रश्न इथे विचारले जाऊ शकतात. तर हे लक्षात ठेवा, आता जे लेटेस्ट आहे ते इप्का दॅट इज इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स ऑफिशियली एस्टॅब्लिश झालेले आणि याचं जे केंद्र आहे ते भारत असेल. आणखी एक न्यूज आहे, टिकटॉक खरेदीसाठी युएस सॉव्हरेन वेल्थ फंडचा प्रस्ताव. आता टिकटॉक युएस मध्ये जर बघितलं तर अर्ध युएसए ऑलमोस्ट टिकटॉक वरती ऍक्टिव्ह आहे. तर जेव्हा ट्रम्प आले, ट्रम्पनी ही गोष्ट ओळखली की सोशल मीडियाचा इन्फ्लुएन्स किती आहे. आज सोशल मीडिया हे सरकार बदलू शकतो, सरकार बनवू शकतं आणि सरकार पाडू शकतं. तुम्ही भारतामध्ये उदाहरण घ्या किंवा भारताच्या बाहेर घ्या, एखादी फेक न्यूज तुम्ही सोशल मीडियावरती पसरवून एखादं सरकार सुद्धा उलथवून टाकू शकता. सो याला आता हे जे टिकटॉक वगैरे हे जे आहे त्यांना आता ट्रम्पनी एक नाव दिलेलं आहे, ते म्हणजे हे डिजिटल ऍसेट आहे. आणि हे जर त्या देशाची अर्धी पॉप्युलेशन हे यूज करते तर ते त्या देशाचं डिजिटल ऍसेट आहे आणि ते ऍसेट हे आता त्यांनी स्वतःचं ओनरशिप पाहिजे, म्हणजे जेणेकरून बाहेर आता टिकटॉक हा चायनीज प्रोडक्ट आहे. भारतामध्ये टिकटॉक बॅन त्याच मुद्द्यासाठी केलं होतं की चायनाला भारताचा एक डेटाचा ऍक्सेस मिळतो. आता सिंपल लक्षात घ्या की काही दिवसापूर्वी डीप सीक म्हणून चायनाने एक चॅट जीपीटीला कॉम्पिटिशन असणारं एक AI लॉन्च केलं. आता मुद्दा हा आहे की डीप सीकला एवढा डेटा कुठून मिळाला, भारताचा किंवा बाहेरच्या पूर्ण देशाचा डेटा डीप सीकला कुठून मिळाला. कारण त्याला उत्तर देण्यासाठी त्याच्याकडे डेटा पाहिजे, तेवढी इन्फॉर्मेशन पाहिजे. तर असा एक आरोप आहे की चायनाचे जे ऍप आहे त्या ऍप मधून ते पूर्ण जगाचा डेटा चोरी करतं. सो टिकटॉक मार्फत पण पूर्ण डेटा चायनाला मिळतो आणि त्याच मुद्द्यामुळे भारतानं टिकटॉकला बॅन केलेलं आहे. आता तोच मुद्दा अमेरिकेमध्ये पण चालू आहे की अमेरिका म्हणते की टिकटॉकचा जो डेटा आहे तो चायनाकडे आहे आणि अमेरिकन नागरिकांचा डेटा हा आता चायनाकडे आहे आणि त्यामुळे चायना हा युएसच्या अंतर्गत मॅटरमध्ये इन्फ्लुएन्स करू शकतो. त्यांना माहिती आहे की लोकांचे बिहेवियर काय आहे आणि बिहेवियरल इकॉनॉमिक्स बिहेवियर जे लोकांचं आहे त्यावरती आपण काम करू शकतो आणि हा फॉरेन इंटरफरन्स कमी व्हावा म्हणून जे ट्रम्प आहेत ते म्हणतात की आपण हे पूर्ण टिकटॉकच खरेदी करून घ्यायचं आणि त्यासाठी त्यांनी हा सोव्हरेन वेल्थ फंडचा प्रस्ताव दिलेला आहे. आता हे जे काही न्यूज आहेत पुढच्या ह्या न्यूज आहेत ते आयोग त्यावरती स्पेसिफिक प्रश्न विचारेल याची शक्यता कमी आहे, पण एक माहिती असावं म्हणून आपण हे कव्हर केलेले आहे. दुसरं आहे, तेलंगणा सरकारने एक व्यापक सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, रोजगार आणि राजकीय आणि जात सर्वेक्षण केलंय, कास्ट सेन्सस. गेले काही दिवस जर तुम्ही बघितलं तर भारतामध्ये एक कास्ट सेन्ससचा बराच मुद्दा चालू आहे. जात आधारित जनगणना म्हणजे प्रत्येक कोणत्या जातीचे किती लोक आहेत. तर तेलंगणा सरकारने आताच पूर्ण केलेलं आहे कास्ट सेन्सस आणि त्यामुळे हे चर्चेमध्ये आहे. पुढचं आहे, पनामेने चीनच्या बेल्ट अँड रोड मधून माघार घेतली. आपण बघतोय की जसं ट्रम्प आले होते इलेक्शन मध्ये जिंकून, त्यावेळेस त्यांनी काय केलं की पनामा ला पण एक वॉर्निंग दिली होती की तुम्ही जो बायस्ड आहे चायनाचा तो काढून टाकला पाहिजे आणि युएसला एक फ्री ट्रीटमेंट दिली पाहिजे किंवा थोडं कन्सेशन दिलं पाहिजे. त्याचं रिझन काय आहे तर पनामा हे जे आहे हे मेनली ऍक्च्युली युएसनंच बिल्ड केलेलं होतं आणि 1999ला त्यांनी ते हँड ओव्हर केलेले. पनामा जो आहे तो अटलांटिक आणि पॅसिफिक या दोघांना जोडणारा एक आर्टिफिशियल 80-86 किलोमीटरचा एक पॅसेज आहे, पाण्याची एक वॉटर बॉडी आहे जी की कॅनल आहे जी की आर्टिफिशियल बॉडी क्रिएट केलेली आहे. सो हे एक इम्पॉर्टंट आहे. आता हा जो आहे तो चायनाच्या बेल्ट अँड रोड मधून माघार घेतलेली आहे कारण युएसचं तेवढं प्रेशर आहे त्यामुळे. चौथं आहे, भारतीय रेल्वेचे मिशन 300. आता हे मिशन 300 काय आहे तर भारतामध्ये जे माल वाहतूक होते, लॉजिस्टिक जे आहे त्यामध्ये 1950-60च्या दशकामध्ये ऑलमोस्ट 85% कंट्रीब्युशन हे रेल्वेचं होतं. आता हे कमी होत होत 30% पर्यंत आलेलं आहे. सो रेल्वेचा लॉजिस्टिक मधला वाटा वाढावा म्हणून 2030 पर्यंत 3000 दशलक्ष टन एवढी माल वाहतूक करण्याचा उद्देश रेल्वेनं ठेवलेला आहे. आणि पाचवा आहे, हे इम्पॉर्टंट आहे, नासा टू लॉन्च स्पियर एक्स टेलिस्कोप. सो हे स्पियर एक्स काय आहे हे पण विचारलं जाऊ शकतं. तर हा एक टेलिस्कोप आहे अवकाशाचं निरीक्षण करण्यासाठी
जे की नासाने आता लॉन्च करणार आहे. सो पण हे पण एक माहिती असू द्या. सो आजचे करंट अफेअर्स इथंच संपलेले आहेत. तुम्ही व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि तुमचे काही कमेंट असतील, तुमचे काही सजेशन्स असतील त्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. या जे डेली आपण करंट अफेअर घेतो याचेच आपण MCQ व्हिडिओ खाली दिलेले असतात. तुम्ही ते MCQ सॉल्व करा आणि गुगल फॉर्म सबमिट करा आणि आम्हाला फॉलो करा. धन्यवाद.